रूम पासनं बीच किती लांब आहे ते चेक करायला आलतो मी इथे बीच पाशी. समोर बघा टोयोटा इनोवा आहे, अडकली माझी. बीचवरती गाडी घ्यायला आली ती पोरं. गाडी आहे सरकत नाही आहे गाडी, तिकडनं जागेवरून अडकली आहे. सो इथं तर आलोय, बघितली इथे आमची रूम फार जवळच आहे. 2 मेंबर तिकडे आहे, मी आणि प्रति तिकडे आलेलो आहे. त्या साईडला तिरकी काढाय, तिरकी घ्या. गुतलंय वाट लागली, त्याची गाडीची वाट लागली. बसली खाली गाडी. मला वाटतं धक्कल्यावरच ते काय करते, फुल पॉवरने गाडी जाते. ब्रेक कर, एवढं प्रेशरने दाबलं पाहिजे ऍक्सिलेटर. चाक फिरते जागेवर. हा ना, व्हील मारली गाडी, व्हील मारते जागेवर. अलगत दाबलं ना, निघाल गाडी. समोरून बघा बायकर आलेत, एकाकडे आईच्या पडला असता. आरून फायली भाऊ. बरंच पुरं बायकर आलेत. इथे वातावरण जरा दमट म्हणजे ते असणार ना बीच म्हणल्यावर. ते आहे या साईडला जरा जनता कमी, म्हणजे ह्या साईडला त्या बाजूला लोक जास्त होते. ह्या मातीमध्ये चालणं काय होत नाही बरं का. पाय फुल माझे क्रॉस आहेत ना, बुटाने थोडं सोपतच आहे. बूट चालतंय बुटाने. हा पाय रोवतोय आतमध्ये, वरनं बाहेर निघते. चप्पल अजून वाट लागेल. चप्पल जाऊ दे तिकडे. सगळ्यात भारी भाऊ म्हणजे का बिना चप्पल चालणं बेस्ट. काढूनच येऊ मग. हा, चप्पल घालायचीच नाही. आम्ही आलोय, त्या दोघांना भेटतो मग मला बोलतो पुढचं. पोरं कंटाळलीत आता एकदम. हे बघा, हे नाही पॉईंट फाय बघा. मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे ह्याच्या गाडीचं झालं पंक्चर. आता स्टेपनी लावायची गाडीला आणि चाक बदलायचं आहे. ऍडव्हेंचर नेहमीच आमचं काय ना काय असतं. ऍडव्हेंचर आमची काय करायचं. तू काय करणार कपडे बदलायचे. अरे तू याच कपड्यांवर विचार आहे ना. हा, त्यांनी विचारलं ना कपडे. मी काय म्हणतोय, सावध विचारलंच नाही तुम्ही. देतो ना तो, जा ना घेऊन ये. रूम तुम्हाला रूम दाखवलीच नाही मी. रूम दाखवून घेतो. हे रूम आहे, हे छापर आहे. हे दार काय उडत आहे बघू ना, हे उडत नाही. हे संडास आहे. चेक करून लय वाजते दार, लय वाजते दार, लय कुकर वाजते. नाही तर वरती ओपनिंग आहे ना, उघड्यातून झोपायचं. संपला रूमचा इंटरव्ह्यू संपला. बाकी आता मी गप्पा मारतो, कपडे बदलतो, पुन्हा भेटू. तुम्हाला कपडे बदलले बीचवर जाताना आधी, त्याच्या आधी एक महत्वाचं काम ते दाखवतो. आमचा कांड बघा काय झालाय. जो मगाशी सांगितला कांड, तो तुम्हाला कांड दाखवतो. असं असते, जर तयारी करावी लागते बीचवर जायचे. तर हे बघा, हे दिसतंय का, याच्यावरनं समजून घेतलं असेल तुम्ही विषय काय झालाय. हे बघा, अरे उचलतोय की मी. नाही, खाली आल्यासारखं वाटलं मला गाडी पुढे. नाही जॅक बसला का बघा. हे कसं सीन आहे. आता हे काम अनएक्सपिरियन्स माणसं करतात. ही कामं आम्ही केली असती, हे असले करून झालेली. पण कसं आहे, माणसानं काही काही गोष्टी शिकल्या पाहिजे बरोबर टाइम. ते कसं आहे, फक्त ते घरात बसून असतात. तेच तर, असे पोरं बाहेर गेले की शिकतात 4-4 गोष्टी. ते आपली जबाबदारी त्यांना शिकवायची. त्यामुळे आपण एक्सपिरियन्स येणार ना. एक्सपिरियन्स आला नाही तर मग अवघड आहे. काय बघू, तुम्हाला सांगत राहतो पोरं कसे काम करतात. इकडे आल्यासारखं वाटलं का सर, तू नाडी खोडून दे रे. क्या बोला तूने?
काय आशिषला करावं रे. नट लागलेली आहेत, आता टाईट करायचं, जॅग उतरवायचा, चाक रूम मध्ये ठेवून द्यायचं. रूम मध्ये नाही, अरे डिकीत कशाला ठेवतो, ते काढायचं ते 2 किलोमीटर नंतर जाऊन. पण मग रूम मध्ये कुठे ठेवतो मग ह्याच्यात मागे ठेवून दे ना मागच्या सीटामध्ये. ते सगळं काय करायचं, एवढी तोंडी एवढी काळी झाली, हातात काय म्हणूनच हात नाही काळे करायचं, तोंड काळे करून आलो चालतंय. गाईज हे बघा हे दर्शन झालं का थोडं केलं नाही. व्हिडिओ दाखवायला जातात, घाम निघालाय काय एकदम एकदम मोठं दिसत वर दिसायला साईज छोटी आहे ना ती टायरची, रिम छोटी आहे. बीच वरती मगाशी मस्त गेलो आम्ही, बीचच्या फिरून झालेला आहे. आता खायला बसतोय, भूक लागली, ऑलरेडी डबा खाल्लाय. आम्ही तिघांनी मिसळ घेतली. तो मिसळचा रेट आहे 60 रुपयेला 1 प्लेट, आणि अंडा भुर्जी रुपये वाचले. अंडा भुर्जी आहे 80 रुपये, आणि पावची जोडी 20 रुपये. पावची जोडी मेनू काढा दिलाय. हा व्हिडिओ आहे ना, याला टाकून दे आपल्या गुगल मॅपला मेनू मध्ये टाकून. मग व्हिडिओ आपला अपलोड करायचा युट्यूबवर आहे ना आपण. युट्यूब ठीक आहे. सोडा घे, चांगलं वातावरण, वाईट चांगलं आहे. एवढी गर्दी अशी नाहीये. वाढून तेच कळत नाही, सोडा घ्यावा का गोळा घ्यावा. गोळा घेऊन तुम्ही गोळा कितीला आहे रे दादा? 30 ला ना. 2 घेतलं तर किती देतात? 35 ला देतो, 2 घेतो. घे ना तू पण. तू पण घे. 25 ला देईल आपण चौघांनी घेऊ, खरं देईल तू 100 ला 4 देईल. कलर बदलतो त्याला करू ना प्रमोट युट्यूबवर. हा ना, युट्यूबला व्हिडिओ टाकतो. हिथं की गोळा खावा म्हणतो आल्यावर. 25 ला देतो, 4 घेतले तर. त्याला नाही घाण केलं रे, पण 1200 घ्या जॅकेट चला. नाही 1100. बरं ठीक आहे, 1000 घ्या घाला जॅकेट. त्यांनी मी विचार नाही केला. 800 म्हणायला मला पण तेच वाटलं. 800 म्हणला. प्रदीप तुझं काय मत आहे? 900 पर्यंत जायला पाहिजे होतं. मत काय नाही, मिसळची वाट बघतोय, भूक लागली सध्या. छोटी फोटी टेम्पी ना, आवडलं मला. काय रे, बोल काय ते, चल काय बोलू, जरा भारत माता की जय. पोट जरा भरलं ना, पोट भरली की आमचं जास्त बोलणं होईल. गोळा खायला खा, गोळा खायचं विचार ना त्याला, 4 वर्ष काय घेणार का लोक? मी बोलतो अशी पहिले तू जागा आले, मन मारून जगतो राव, मन कमी करण्यासाठी. 5 रुपये इकडे, 5 रुपये तिकडे. बोलण्याप्रमाणे मिसळ आलेली आहे आपली. मिसळ म्हणजे पाणी कसं वाटली चव? चांगली, भूक लागली म्हणून चांगली वाटली. कसं वाटलं? 1 नंबर. आता मी खाऊन बघतो, मी कोण सांगते. गोळा खाऊन झालाय मस्त. आम्ही जस्ट गोळा खाल्लाय, छान होता गोळा. ह्या पॉईंटला आम्ही गोळा खाल्लाय. ह्या गोळाकडे गोळ्याचा रेट आहे 30 रुपये. चांगला आहे गोळा, कार तुम्ही खाऊ शकता. याकडे गोळा वगैरे सगळं बघून घ्या. खास वाला है क्या? खास है क्या? खास वाला तो एक सुपारी बघ. सुपर झाड माझ्या घरापाशी होतं रे. मी तोडून घ्यायचं आता. बकरी नक्कीच बकरी बाग. हे बघ हा आहे इथला निसर्गरम्य वातावरण. आपण आता एका मंदिरात जाणार आहे. आपण आता चाललो एका मंदिरामध्ये. तिथे एक विहीर आहे, एकदम जुनी विहीर आहे ती बघ. मस्त आहे एकदम. अशी म्हणजे विहीर नाही म्हणता येणार त्याला, पाण्याचा हौदा आहे. पाण्याचा हौदा आहे तो, जिथनं पूर्वीच्या काळात लोक बायका मोस्टली खाली उतरून हांड्यानी कळशीनी पाणी वगैरे वापरण्यासाठी न्यायचो. ते बघ, पिंपळाचं झाड, जुनं झाड वाटतं. एकदम जुनं वाटते झाडाने, एकदम मोठं वाटते. बघा ना किती मोठं आहे. आता कोण बसत नाही बघितलं तो हौदी. आणि हे ते मंदिर आहे. इथे थांबायचं आपल्याला, इथे थांबायचं आपल्याला. नाही करतो मला ते धूर.
हा सांगतोय सांग हा आहे पाण्याचा हौदा. नळ आता नळ लावलेले आहेत पण पूर्वी दाखवतो तुम्हाला मी. हा हौद आहे. काय म्हणते सिनेमॅटिक घे ना जरा. असं घे नाही बघा, असं घे, असं घे फेकून. फक्त विषय एवढाच आहे की इथं लोक येतात कचरा करून जातात. ती काय एक चांगली गोष्ट नाही. या गोष्टी जपल्या पाहिजेत. हे बघा आता हे सिमेंटची पोती वगैरे ठीक आहे, काम झाले ते उचलून वगैरे टाकले पाहिजेत. बाटल्या वगैरे असं तिथे पंपाचं सील गेले का हे काय बरोबर नाही. खाली जमतंय का खाली. लिपस्टिक लावलेली स्माइल देतोय आणि वीर वाटत नाही, हौद वाटते. हौदच आहे ना मध्ये. आम्ही आता मंदिरामध्ये आलोय आणि मंदिर छान आहे. वाईब काढला की मंदिरात. बीच तुम्ही बघू शकता. दिवेघरचा ब्रिज किती फ्लॅट आहे. म्हणजे लिटरली सकाळी म्हणजे जे असतं ना सकाळचं रात्रीचं किंवा पहाटे म्हणा ते पाणी ह्या पॉईंटपर्यंत पाणी असतं. ह्या पॉईंटपर्यंत. आणि आता ह्या पाणी पार तिकडून तो अजून बऱ्यापैकी फ्लॅट बीच आहे. जवळपास हा 1 ते 1.5 किलोमीटरचा बीच जो आहे तो पूर्ण फ्लॅट आहे. 3 किलोमीटरचा. आणि मी जर तुम्ही आतलं पकडलं तर 3 किलोमीटर पर्यंत आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि वाटतोय बरं का, कारण बघा ना किती बीच फ्लॅट आहे. हे किती असं डिस्टन्स 500 मीटर. हा 500 मीटर आरामात असणार आरामात. समोरच्या काकाने कपडे नाही घातले का. काहीतरी घातल्याच्या वरचं मला काहीच दिसत. इथं 4 व्हीलरने स्किट मारलेलं आहे. हा राऊंड मारले. इथं काय सीन झालंय कळत नाहीये. साईडला स्टारफिश खूप पडलेत. स्टारफिशची पिल्लं बघा दाखवतो मी. बघा इकडे एक आहे, इकडे म्हणजे कंटिन्युअस स्टारफिशची अशी लाईनच आहे. ते काय ते कळलं. आणि मासे पण भरपूर आहे. पॉपलेट मासे आहेत. मापलेट असे मासे आम्हाला बरेच दिसले बरेच. अरे पण लेट दिवस झाले याला मरून. आताच नाही दिसत नाही रे. पण ते हे तर 100% फ्रेश आहेत स्टारफिश. कारण त्यातून वाढले नाही पूर्ण. लिटरली इथे टुर्नामेंट एवढा फ्लॅट आहे सरफेस. थोडा पण त्याला रफनेस नाहीये. शॉकिंग आहे. भारी वाटते. आणि आता बीचचा बेखरच आनंद आहे. ते काय म्हणा पक्षी येते पक्षी. पुढे पतंग उडवते पुढं. अरे पतंगला बाहेर उडवलं तिथं. पोरी बघा तुम्ही. पोरी सुद्धा भारी आहेत. काय केस ऍडजस्ट केलेत पोरांनी. पोरींना बघू. ती रूम घेतली असते ना आपण इथं आलो असतो. आम्ही इथं आलतो की इथून आम्ही गेलो असतो. इथं काहीच गर्दी नव्हती. ठीक आहे रे. हा पण एंट्रेन्स पण इथं खांबा लावलेत. मला माहित नाही कारण काय. मला वाटते फॉर डेप. तुला जो प्रश्न पडला सेम प्रश्न मला पडला होता प्रदीपाने. मी कधी विचारलं पण म्हणलं इथं खांबा लावायचं कारण काय. मग काय म्हणलं तो. म्हणलं लावली असते असेच. आता आम्ही चाललोय खाडीपाशी. म्हणजे खाडीपाशी जायचं कारण म्हणजे आम्ही ते बघतोय की तिथं काय भेटतंय का. खेकडा म्हणा, लाल खेकडा, काळा खेकडा किंवा काही दुसरं वाईल्ड लाईफ. पाण्यातला साप. कंटेंट शोधायला चाललोय मी माझ्या चॅनलसाठी, माझ्या पेजसाठी. ह्याच्या पेजसाठी पण. आणि मोठा मासा पडला का बाहेरून. काय पडलं ते काय हिरवं काय ते दगड आहे का. तर मेन म्हणजे काय की एक तर त्याचं चॅनल पण आहे, माझं युट्यूब चॅनल पण आहे. दोघांचं काम होईल त्यामुळे चाललोय आम्ही. काकाने बघा
बॉक्स क्रिकेट इथे बघा, हे चालू आहे, बॉक्स क्रिकेट चालू आहे. फार सीन केलं. नेमके आपण आलो 4 पोरं. अख्खा ग्रुप आला असता तर मजा आली असती. मग खेळलो असतो क्रिकेट वगैरे काय. हा ना, वारं खूप आहे पण तिथे सगळे स्पोर्ट्स जरा. तो अजून एक गोष्ट सांगतो तुला. ती काय आहे, आता आपण म्हणतो ना कोकणात करणी वगैरे करतात. कमी पट्ट्या असतात झाडांना, विड्थ खूप कमी आहे. आणि इथला आहे ना, जर चालत निघाला ना, रस्ता थोडा लांब आहे. बरोबर, इथली विड्थ जास्त आहे. त्या बीचच्या साईडने. बरोबर बरोबर, माती वगैरे जास्त. मधल्या पट्ट्यात आहे ना, जर आता चाललो आपण वॉकला गेलो तर तिथे असे लिंब, नारळाची सालं वगैरे असते पडलेलं, हळदी कुंक वगैरे. बरोबर, बेसिकली इथं त्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यातला भाग आहे इथं. कोणाचा किती विश्वास आहे कमेंट मध्ये सांगा. नक्की सांगा. आणि तुम्हाला करणे करता येत असेल तर आम्हाला जरा आयडिया द्या. पोरगी पाठवायची आम्हाला, त्या करणे करायची. त्या भानगडीत नका पडू. अरेंज मॅरेज करा, हुंडा घ्या दाबून. मी सपोर्ट नाही करत बरं का. घ्या दाबून हुंडा घ्या. पोरगीने डिवोर्स दिला तर सगळं द्यावं लागतंय. हा, तर आयडिया माझ्याकडे अशी की तुम्ही सगळं आईच्या नावावर करा. म्हणजे हात जरा बदल, तुम्ही हात दुखा लागलेला आहे. बंद बघा, येते भाऊ, हा घेते का तिथं पक्षी आहेत. अख्खा बीच मोकळा आहे भाऊ. तो मोर तिथं पक्षी आहेत. पाहू शकतोस. तुम्हाला दाखवतो मजा. आता बघ, आम्ही चालतोय बीचवरनं. आमचा पाय कधी घुसतो बघा आतल्या खड्ड्यामध्ये. बघा, लांबून असं वाटतं की किती किती फ्लॅट सरफेस आहे. असं वाटतं प्रॉपर फ्लॅट सरफेस आहे, पण तो ॲक्च्युली बघा किती खसतोय आतमध्ये. चालताना बघा बघा बघा, प्रॉपर आत घुसतोय. म्हणजे निसर्गाचा अंदाज लागणं अवघड असतं माणसाला. निसर्गाच्या पुढं काय नाही आहे. सायन्स कितीही पुढं गेलं ना तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. हीच निसर्गाची कला आहे. शेवटी तुम्ही किती कचरा आणून फेकला समुद्रामध्ये किंवा किती घाण केली, शेवटी तो तुम्हाला असं बाहेर आणून देतो परत गोष्टी सगळ्या. ही त्याची कला आहे. स्वतःकडे तो काही ठेवत नाही. तुमचा कचरा तुम्हाला परत भेटणार. प्रॉपर आहे. ही बघा, ही खाडी आहे प्रॉपर. सर्व खाडीच आहे रे, एरिया आहे. इकडे चालणं फार अवघड झालंय. इकडे दम लागला चालणं. हे झाला काय ते कार्यक्रम. हे बघा, हे वल्ल पण आहे ते. अरे भाई, नाही लाकूड आहे म्हटलं, हाडच आहे. मी म्हणलं आपण कधी शोध लावलो नवीन.
चला चाल नाही आवड झालेलं आहे, वैताग आलाय, चाललो येणं झालंय कारण माती फुल खाली धसती आहे आणि चालू वाटण झालंय. पाच 52 झालेत. सूर्य ढगा मागे लपलाय. सनसेट प्रॉपर बघता आला नाही आपल्याला, तसं की तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पण यार ह्या बीचची वाईब भारी आहे, म्हणजे शांत कपलला बसायला. फॅमिली बीच, फॅमिली म्हणू शकतो, कपलही म्हणू शकतो. फालतू गोष्टी करायला नाही, पण चांगल्या गोष्टी किंवा असं होतात ना, कपलला भेटलेला एकांत वेळ, एकांत गप्पा, छान रोमॅन्टिक गप्पा मारायला पण चांगला बीच आहे. आणि एक फॅमिली म्हणून सुद्धा याला, एक फॅमिली किंवा एक मोठा ग्रुप सर्कल, फ्रेंड सर्कल, ते सुद्धा फार भारी आहे बीचवर. कारण इथं तुम्ही क्रिकेट सुद्धा प्रॉपर खेळू शकता, एकदम फ्लॅट यार, मग ते लय आवडल्या बीच. आणि पाणी पण शांत आहे, पाणी डोळ्याला त्रास देत नाही फार. मस्त मजा आली, भारी वाटतंय. उद्या परत ह्या बीचवर येणार आहे मी, भिजणार सकाळी पहाटे सूर्य सनराईज बघायला भेटलं की नाही माहित नाही, कारण सनराईज आहे सुद्धा साईडला होणार, त्यामुळे तो इथं मावळणार नाही. सॉरी, त्या साईडला होईल, इकडं मावळ. पण मजा आली, छान वाटतं यार. म्हणजे खरंच वाईब बघण्यासारखं. तुम्ही बघा सगळे लोक खेळाले, क्रिकेट खेळायला लागलेत. काय सारखं काय वाटतंय इकडे बघ. मला माझा आवडता बीच आहे भैया, ऑल टाइम फेवरेट. कसं वाटलं आजचा दिवस, कसा वाटला? 6 वाजले आता, शांत वाटते इथं आलं, म्हणजे चिल. रूमवर जायचं, सी ॲज ही सेड, चिल वाटतं भाई, भारी वाटतं. महिन्यात 1.5-2 महिन्यात ना एक ब्रेक, ॲटलिस्ट 1.5-6 महिन्यात एकदा तरी तुम्ही येत जावा, पावसाळा सोडला तर मजा शकतो आपण. असं मला वाटतं की 6, जर तुम्ही 300 दिवस काम करताय वर्षातून, तर 300 दिवसात एक दिवस तुम्ही स्वतःसाठी नक्कीच काढू शकता. नक्कीच 1000-2000 काय जो खर्च असेल तो मिनिमल कॉस्ट. नक्कीच. हा, आणि मला एक सांगावं वाटतं की जे मागं बांबू लावले ते मगाशी आपण म्हणलं की ते बांबू का लावले, तर ती ॲक्च्युली फिशिंग स्पॉट आहे. आणि तिकडे कोण जात नाही का, तिकडे जाळ्या लावले. आणि जाळ्या लावल्यामुळे तिथं मासे असतात आणि माशांना पण डिस्टर्ब होतं, आणि मेन म्हणजे जाळ्यामध्ये आपण अडकू, त्याच्यामुळं तिथं जाऊन देत नाही. आणि किंवा जातही नाही कोण. तिथं या साईडला भरपूर गर्दी आहे, कारण ह्या साईडला फ्लॅट बीच आहे, तिथं मासेमारी वगैरे काही होत नाही, त्यामुळे काय अडचण नाही. आणि तिकडून खाडी जवळ आहे मेन म्हणजे. तिथे जर गर्दी झाली तर मासे पळून जातील. हा, मासे पळून जातील, त्यामुळं जाऊन देत नाही. आपले 2 मेंबर दिसतात का लांब बसते. थांब, 12 बॉल 13 पाहिजे. 12 बॉल 13 पाहिजेत. बघूया कोण जिंकतंय. Try